तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन NFO बद्दल चर्चा करणार आहोत, म्हणजेच न्यू फंड ऑफर बद्दल। सो आपले काही इन्व्हेस्टर्स आहेत मित्रांनो, जे काय करतात, फक्त 500,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्ममध्ये एक चांगली वेल्थ जनरेट करावी, अशी त्यांची या ठिकाणी काय असते, धारणा असते किंवा अशी त्यांची या ठिकाणी इच्छा असते। सो त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ मित्रांनो बनवतो किंवा ही सिरीज आपण या ठिकाणी चालू केलेली आहे। ज्यांना जास्त रिस्क घ्यायला आवडत नाही, सो त्यांच्यासाठी मित्रांनो म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा जे काही NFO असतात, जे न्यू फंड ऑफर असतात, तो काय असू शकतो, ह्या ठिकाणी बेस्ट ऑप्शन असू शकतो। कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉंग टर्ममध्ये एक चांगले रिटर्न्स तुम्ही ह्या ठिकाणी जनरेट करू शकता। आज ज्या म्युच्युअल फंडबद्दल किंवा NFO बद्दल आपण चर्चा करणार आहोत, त्याचं नाव काय मित्रांनो, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स। आता BSE इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स हा जो आहे मित्रांनो, तो जनरली काय करतो, ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड कंपनीज आहेत, म्हणजे आपल्या भारताच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला चालना देण्याचं काम ज्या कंपन्या करत आहेत, ओके, बऱ्याचशाच ह्यामध्ये सरकारी कंपन्या आहेत मित्रांनो। तर ह्या कंपन्यांमध्ये तुमचे पैसे काय केले जातील मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट केले जातील। आणि मुख्य म्हणजे एक चांगली गोष्ट मला आवडली की फक्त 500 रुपयांपासून तुम्ही या म्युच्युअल फंडमध्ये मित्रांनो काय करू शकणार आहात, इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात। सो सध्याही हा फंड मित्रांनो ऑफरसाठी ओपन आहे, म्हणजे अजूनही या ठिकाणी ऑफर क्लोज झालेली नाही आहे। तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता, गुंतवणूक करू शकता आणि लॉंग टर्ममध्ये कसे रिटर्न्स तुम्ही कमवू शकता, ह्याविषयी सुद्धा मी या ठिकाणी काय करणार आहे, चर्चा करणार आहे। आता जर तुम्ही मित्रांनो ह्या ठिकाणी रिटर्न बघितला तर 2014 पासून आतापर्यंत जो काय हायेस्ट रिटर्न दिलेला आहे, तो 331% रिटर्न ह्या इंडेक्सने मित्रांनो दिलेला आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक साधारणतः 10 वर्षामध्ये ह्या फंडने मित्रांनो तुमचे पैसे जे आहेत ते ऑलमोस्ट या ठिकाणी 3 पट केलेले आहेत। म्हणजे विदाउट एनी रिस्क, विदाउट एनी हेडेक, ह्या ठिकाणी तुम्हाला 10 वर्षामध्ये तुमचे पैसे जर 3 पट होत असतील, सो डेफिनेटली हा एक चांगला ऑप्शन ह्या ठिकाणी असू शकतो। आता ज्या फंड बद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय मित्रांनो, बघा, त्याचं नाव आहे आदित्य बिर्ला सन लाईफ BSE इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स फंड। ओके, आता नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की आदित्य बिर्लाची मित्रांनो जी काही AMC आहे, ओके, त्यांचा हा मित्रांनो काय म्युच्युअल फंड आहे, त्यांचा हा NFO आहे। आणि हा NFO 14 नोव्हेंबर दिवशी या ठिकाणी काय झालेला आहे, लॉन्च झालेला आहे। आणि जी काही स्कीम कॅटेगरी आहे, ती स्कीम कॅटेगरी काय, इंडेक्स फंड आहे। म्हणजे जो काही BSE इन्फ्रास्ट्रक्चरचा इंडेक्स आहे, त्यालाच हा म्युच्युअल फंड काय करणार आहे मित्रांनो, फॉलो करणार आहे। त्याच्यामध्ये जे काही स्टॉक्स असणार आहेत, ते सगळे स्टॉक्स तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये ह्या ठिकाणी असणार आहेत। आता फंड मित्रांनो 28 तारखेला क्लोज होणार आहे। आता 28 तारखेला क्लोज झाल्यानंतर सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, असं काही नाही आहे। फक्त काय, ज्यावेळेला हा फंड फायनली काय होईल, मार्केटमध्ये इन्व्हेस्टरसाठी खुला होईल, तेव्हा तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये पुन्हा एकदा SIP वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू करू शकता। त्यामुळे आत्ता जरी तुमची संधी हुकली तरी सुद्धा भिण्याचं ह्या ठिकाणी काही कारण नाही आहे। एक चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा फंड तुम्हाला पुन्हा एकदा अवेलेबल होईल ओपन मार्केटमध्ये। ओके, सो आता बघा, मिनिमम इन्व्हेस्टमेंट फक्त मित्रांनो ह्यासाठी 500 रुपये असणार आहे, जी मला एक चांगली गोष्ट वाटली। बरेचसेच NFO असतात, त्यांच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5,000 रुपये असते, पण ह्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त 500 रुपयांपासून सुद्धा काय करू शकणार आहात, इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात। आता ह्यामध्ये कोणकोणते शेअर्स असणार आहेत तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा तुमच्या NFOमध्ये, त्याची थोडीशी मी चर्चा करतो। आता जसं की मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड कंपनीज आहेत, त्या सगळ्या कंपनीज ह्यामध्ये आहेत। आता टोटल जर कंपन्यांची संख्या बघितली तर ह्या ठिकाणी किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, टोटल 10 स्टॉक्स मित्रांनो ह्या ठिकाणी असणार आहेत। आता बघा, ज्या कंपनी, ज्या इंडेक्स फंडमध्ये मित्रांनो किंवा ज्या म्युच्युअल फंडमध्ये कमीत कमी स्टॉक्स असतात, नेहमी लक्षात ठेवा, ज्या म्युच्युअल फंडमध्ये कमी स्टॉक संख्या जी असते स्टॉकची ती कमी असते, त्यांचा लॉंग टर्ममध्ये मित्रांनो जो रिटर्न असतो तो खूप जास्त एक्स्ट्रॉर्डनरी असतो। कारण काय होतं की कमी स्टॉक्समुळे ह्या ठिकाणी फंड मॅनेजरला ह्या ठिकाणी जास्त एक्सपेन्स रेशो वाढवावा लागत नाही, त्याला जास्त ॲडजस्टमेंट्स ह्या ठिकाणी कराव्या लागत नाहीत, आणि त्यामुळे काय होतं की लॉंग टर्ममध्ये त्याचा जो काही रिटर्न असतो तो ऑटोमॅटिकली ह्या ठिकाणी वाढतो। आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला स्पष्ट दिसू शकेल की बऱ्याचशा ज्या काही कंपनीज आहेत, NTPC असेल, पॉवर ग्रिड असेल, ऑइल इंडिया असेल, ओके, त्यानंतर मित्रांनो रेल विकास निगम आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आहे, गेल आहे, ह्या सगळ्या मित्रांनो PSU कंपनीज आहेत। बऱ्यापैकी कंपनीज ज्या आहेत मित्रांनो त्या PSU कंपनीज ह्यामध्ये आहेत, आणि सगळ्याच्या सगळ्या कंपनीज इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरशी रिलेटेड कंपनीज आहेत। सो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला भिण्याची काही गरज नाही, सरकारी कंपनी आहेत, एकदम विश्वास पात्र ह्या ठिकाणी या कंपन्या आहेत, त्यामुळे तुम्ही डोळे झाकून ह्यामध्ये काय करू शकता, गुंतवणूक करू शकता। आता आपण विचार करूया की लॉंग टर्ममध्ये ह्यामध्ये तुम्हाला रिटर्न कसा मिळू शकतो मित्रांनो, कारण बघा, जर तुम्ही ह्या ठिकाणी काय करणार आहात, गुंतवणूक करणार आहात, तर डेफिनेटली लॉंग टर्ममध्ये एक रिटर्नसुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला चांगला ह्या ठिकाणी म्हणजे अपेक्षित असला पाहिजे। कारण फक्त ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून काय उपयोग नाही, जर तुम्हाला FD सारखे रिटर्न्स मिळणार असतील, सो डेफिनेटली इतकी रिस्क घेण्याचा ह्या ठिकाणी काहीच अर्थ उरत नाही। सो मी डायरेक्टली काय करतो, स्क्रीनरवरती जातो। स्क्रीनरवरती तुम्ही स्पष्ट बघू शकता की ह्याचा जो काय मित्रांनो CAGR आहे आत्तापर्यंतचा, एका वर्षाचा CAGR 53% आहे। सो ह्याला तुम्ही अवॉइड करा, कारण बघा सध्या खूप मोठ्या उलाढाली झाल्या मार्केटमध्ये, इलेक्शन इयर झालं, ओके, त्यानंतर बऱ्याचशाच मित्रांनो
ह्या ठिकाणी काय झालं, मार्केटमध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली, बरेचसेच इंटरनॅशनल इव्हेंटसुद्धा झाले, त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर काय झालं, चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी बूस्ट झालं. सो ह्या वर्षाचा रिटर्न आपण ग्राह्य धरायचा नाही आहे. 5 वर्षाचा जर CAGR तुम्ही बघितला तर 27% मित्रांनो 5 वर्षात ह्या फंडने काय दिलेलं आहे, CAGR दिलेला आहे. पण 10 वर्षाचा जर मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी ॲव्हरेज बघितलात तर 12.6% या ठिकाणी काय दिलेला आहे, ह्याने रिटर्न दिलेला आहे. म्हणजे जो एक ॲव्हरेज म्युच्युअल फंड असतो ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की एक 12 ते 15% रिटर्न येतो, तशाच पद्धतीचा रिटर्न लॉंग टर्ममध्ये ह्या म्युच्युअल फंडने मित्रांनो दिलेला आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ह्यामध्ये मेजॉरिटी जे स्टॉक्स आहेत ते PSU स्टॉक्स आहेत. त्यामुळे माझ्या मते ज्या वेळेला मार्केटमध्ये एक चांगली ह्या ठिकाणी काय मित्रांनो फॉल येईल, डेफिनेटली तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट आणखीन वाढवू शकता. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तुमचे जे रिटर्न्स आहेत ते ह्या ठिकाणी काय होऊ शकतात, मल्टिप्लाय होऊ शकतात आणि जो काही ह्याचा ॲव्हरेज CAGR आहे 12 ते 13%चा, त्यापेक्षा जास्त रिटर्न तुम्ही ह्या ठिकाणी कमवू शकता. सो मित्रांनो, जर ह्या म्युच्युअल फंडसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ह्या NFOसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा बिड करायचं आहे, सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही बिड करू शकता. आणि जर तुम्हाला बिड करायचं नाही आहे तर हरकत नाही आहे मित्रांनो. ज्यावेळेला हा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये काय होईल, ओपन होईल, त्यावेळेला सुद्धा तुम्ही जाऊन काय करू शकता, ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण माझ्या मते सध्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही उत्तम संधी आहे, कारण मार्केट ऑलरेडी 2600 पॉईंटनी ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, ड्रॉप झालेलं आहे. चांगल्या व्हॅल्युएशन्सवरती सगळे स्टॉक्स आपल्याला मिळणार आहेत. अर्थातच पुढे सुद्धा मार्केट जर ह्या ठिकाणी ड्रॉप झालं तर आणखीन चांगले व्हॅल्युएशन्स आपल्याला मिळू शकतात. कारण बघा, इंडेक्स ऑलरेडी 10% डाऊन झालेला आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं मला तरी सध्या वाटतं. सो मित्रांनो, जर लॉंग टर्ममध्ये तुम्ही रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ह्या NFOचा विचार करायला काहीही हरकत नाही आहे असं मला तरी सध्या ह्या ठिकाणी वाटतंय. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.